मित्रांनो, आजचा हा खूप पावन दिवस आहे रक्षाबंधनाचा. आणि आज भाऊ बहीण स्वरूप, वासू आणि गोपी हे भाऊ, तर मोक्षा आणि गुंजन ही बहीण, आणि आमची पुण्याची आमची आवडती बहीण खुशी दिदी. तर आज ह्या पावन अशा दिवशी आम्ही आज ट्रेकिंगसाठी आलेलो आहोत किल्ले लळिंग येथे. राजा फारुकी याच्या काळात ही राजधानी होती. धुळे शहरापासूनच 7 किलोमीटर अंतर आहे. चला आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया. असं लळिंग अरण्य आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारचे विषारी साप, त्याचप्रमाणे बिबटे सुद्धा असतात. तसं आज यायला आमच्या सौचा विरोध होता की इतक्या चांगल्या दिवशी घर सोडून कोणी असं भटकंती करायला जातं का. परंतु मुलांच्या आनंदामध्येच आई वडिलांचा आनंद असतो, म्हणून स्पेशल मुलांसाठी आम्ही आज आलेलो आहोत. आमच्या लाडक्या बाल गोपालांसाठी. हे बघा, आमचे लाडके बाल गोपाल बहिणींच्या अंगावर सॅक ठेवून स्वतः रिकामे फिरतात. पुढे गेला तो एक नालायक वरती गोपी. चला बेटांनो, याच दिवसासाठी अट्टाहास केला होता. ही स्टिक डिकॅथलॉन वरून आणलेली होती. आज हिचा उपयोग झालेला आहे, सदुपयोग झालेला आहे. आणि हा गॉगल जो लेन्स कार्ड वरून एकावर एक फ्री गुंजनच्या चष्म्यावर मिळालेला होता, आणि आज तो गॉगल घालूनच मी क्लाइम्बिंग करणार आहे, हायकिंग करणार आहे. त्याच्यामुळे दोघी वस्तूंचा आज उपयोग झालेला आहे. थँक्यू. बघा, या वयात इतका म्हातारा माणूस एवढं चढू शकतो, तर तुम्ही तरुण पोरं रोज का नाही चढू शकत. तुला काय रोज मला बघणारे तमाम माझे चाहते, दम लागेल चढून घ्या. बंधू भगिनींनो, आईला सोडून कसं वाटतंय? का लागली थोडी थोडी फाटायला? नाही का कापायला? आता इथे जरा मित्रांनो, हे बघा, आमचे तरुण तळपदार उमेदवार आहेतच. ते लग्नाचे आहेत आणि वॉकिंग आणि जिम करणारे. बघा, हे बघा किती फ्रेश वाटतायत ना. याला नंतर तरुण तळपदार. आणि आम्ही बघा म्हातारे. या बाबू खुशी दीदी. मित्रांनो आणि माझ्या तरुण म्हाताऱ्यांनो, जे माझ्या सोबत आलेले आहेत, डेंगूचा डास अशा रीतीने किल्ले लळिंग
आपण फसे गेलेला आहे. साधं पाणी. विचार करा किती चढून आलो. की बाजी मुघलांचे एवढे बिल्लास भर हे किल्ले, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले चढायला तुमच्या सारख्या तरुणांमध्ये किती एनर्जी पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. चलो काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला किल्ला लढिंग मोहीम? आता फस्ते होण्याच्या मार्गावर आहे. फत्ते झाली ऑलमोस्ट. घरी गेल्यानंतर गुलाबजाम खायचे. मस्त गुलाबजाम, भात, कोबीची भाजी, पोळी, स्वीट. मला वाटतं आज स्वयंपाक नक्की कमी पडेल. जे 2 पोळ्या खातात ते आज 4 पोळ्या खातील. 4 वाले आज खातील. आणि सर्व शिव्या मला भेटतील की आबा तुला काही काम नाही, रिकामा आहेस. चला मित्रांनो, भेटूया खाली. भेटूया आता खालती. अशा रीतीने आज लढिंग किल्ल्याची मोहीम फत्ते केलेली आहे आणि आबा काका जो शब्द देतात तो पुन्हा एकदा पूर्ण केलेला आहे. वाटल्यास माझ्या सुंदर स्वरूप नाजूक अशा बायकोने मला सकाळी सकाळी विरोध केला की अहो जाऊ नका, हे सणांचे दिवस आहेत आणि तिथे बिबट्या आहे आणि आम्ही आज बिबटा बघितला आहे. आणि हे असे असताना तुम्ही कसं जातात, तुमची हिंमत कशी होते, मी तुमच्याशी बोलणार नाही, आपला धरेल अमुक टमुक यू त्यू. पण तरी सुद्धा आबा काकांनी आपलं पुत्रांप्रती आणि पुत्रींप्रती असलेले प्रेम धर्म हे निभावलेलं आहे आणि त्यांनी आज ते पूर्ण केलेलं आहे त्यांचे कर्तव्य. फक्त हीच अपेक्षा आहे की हेच पोरं माझे मोठे झाल्यानंतर असं नको म्हणाला की म्हाताऱ्यांनो तुमची अडचण येते, तुम्हाला वृद्धाश्रमात टाकून देऊ, अशी त्याची बायको म्हणेल त्यावेळेस तुम्ही सुद्धा पोरींनो विरोध केला पाहिजे. आला लक्षात? आणि एकच काका, आबा काका, एकच काका, एकच काका, आबा काका. आबा काका आगे बढो. आणि अजून दुसरं म्हणजे आबा काकांचे पैसे सुद्धा वाचलेले आहेत. अरे कारण काही आबा नाही, पैसे काकांनी वाचवायचे. प्रॉमिस केलेलं होतं की जंगल सफारीला न्याल, इथे जंगल ट्रॅकिंग सर्व काही होऊन गेलं. त्याच्यामुळे ते पण फक्त 500 रुपयाच्या खाऊ मध्ये, जो अजून संपलेला पण नाही. आबाच खातील. आता आम्ही चला चाललो चहा मित्रांनो, पिण्यासाठी. हा एकदम The world famous चहा, बाबूस मोसंबीचा ज्यूस. काय काय खायचं रे अजून? एकत्र काहीच नाही. नाही, बोईचा विटा पाहिजे का? बोईचा विटा, नाही आम्हाला मोसंबी बोर्न विटा. मोसंबी ज्यूस पाहिजे. नाही जो तो आता रक्षाबंधनाला गेल्यामुळे ज्यूस काही भेटणार नाही. चहा